नमस्कार, मैं हूं शारदा जायसवाल। आप देख रहे हैं इन 24 न्यूज। आइए एक नजर डालते हैं खबर महाराष्ट्र पर। महाराष्ट्र के थाने जिले से हैरान कर देने वाला मामला सामने आया, जहां 3 साल की मासूम बच्ची की अधजली लाश मिलने से हड़कंप मच गया। प्राप्त जानकारी के अनुसार बच्ची 18 नवंबर की रात अचानक लापता हो गई थी, जिसकी शिकायत उल्लासनगर के हिललाइन पुलिस स्टेशन में दर्ज कराई गई थी। लेकिन शिकायत मिलने के बावजूद भी पुलिस ने इस मामले को गंभीरता से नहीं लिया और बच्ची की तलाश में सक्रियता नहीं दिखाई। बीते दिनों गुरुवार को दोपहर के वक्त 3 वर्षीय मासूम बच्ची का अधजला शव हिललाइन पुलिस स्टेशन के पास एक सुनसान स्थान पर मिला, जिसे देखकर आसपास के लोग हैरान रह गए। फौरन इस घटना की जानकारी पुलिस को दी गई। पुलिस ने शव को कब्जे में लेकर पोस्टमार्टम के लिए भेज दिया और आगे की जांच जारी है। लेकिन इस घटना ने पुलिस की कार्यप्रणाली और लापरवाही पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। उल्हासनगर झोनमधील हिललाइन पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो 18 तारखेला रात्री 23 वाजता दाखल आहे। त्या अनुषंगाने सदरचा तपास जो आहे तो महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे दिला होता आणि त्या तपासामध्ये आज रोजी आम्हाला सदरच्या मुलीचा जो आहे तो मृतदेह आढळलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनचं DB पथक, क्राईम ब्रांच आणि पूर्ण झोनमधले जे इतर अधिकारी आहेत यांच्या अनुषंगाने पुढील तपास करत आहोत। सध्या जो मृतदेह आहे तो PM साठी आपण पाठवत आहोत। PM नंतर आम्हाला मृत्यूचं जे आहे ते एक्झॅक्ट कारण जे मिळेल आणि त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येईल। किती वर्षाची मुलगी होती सर आणि किती दिवस बेपत्ता होती? 2 दिवसांपासून ती बेपत्ता आहे। जवळपास 3.25 वर्षाची ती मुलगी आहे। अजून काय सर प्रायमा फेसी समोर आलंय का हत्या करण्यापूर्वी काही दुष्कृत्य वगैरे झालं होतं असं? काही प्रायमा फेसी अजून तपासात निष्पन्न झालेलं नाही आहे। पोलीस पुढील तपास करत आहोत। तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या अनुषंगाने पुढे आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येते। काही इंजुरीज वगैरे काय आहेत का सर बॉडीवर? सध्या इन्क्वेस्ट बाकी आहे। इन्क्वेस्ट झाल्यानंतर तपासामधले ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सविस्तर सांगण्यात येतील।